नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये आदिवासींच्या समस्यावर, आदिवासींच्या संघटना कशी बांधणी करावी या संदर्भात आज काँग्रेस पक्षाचे जे आदिवासी सेल आहे त्यांची एक बैठक झाली। माझ्यासोबत माजी मंत्री वसंत पुरके सर माझ्यासोबत आहेत। ते काँग्रेस पक्ष आदिवासी सेलचे प्रदेश अध्यक्ष आहेत। सर नमस्कार। नमस्कार। कसे आहात सर तुम्ही? अगदी मस्त। तुमच्या कार्यकाळामध्ये खूप आदिवासींना न्याय मिळालेला होता, परंतु आता काय परिस्थिती आहे? राज्यकर्ता हा जर सुज्ञ असेल, समजदार असेल आणि संवेदनशील असेल किंवा द्रष्टा असेल तर निश्चित जनतेला न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही। प्रश्न असा आहे की राजकारण करताना समाजकारण हे देखील त्याचं अधिष्ठान असणं अत्यंत आवश्यक असतं। म्हणून या सरकारवर टीका करावी तर किती करावी? पत्रकाराला बोलू देत नाही, गुणवंतांना बोलू देत नाही, साहित्यिकाला बोलू देत नाही, एखादा छोटासा कलाकार जर बोलायला तयार झाला असेल तर त्याची सुद्धा मुस्कटदाबी होते। आणि म्हणून अशा प्रकारे लोकशाहीचा खून करणाऱ्या विचारधारेच्या या वातावरणामध्ये आम्ही विचार हा करतो की आदिवासी हा सगळ्यात उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, तो रिमोट प्लेस मध्ये राहणार आहे, तो शाय आहे, तो लाजरा बुजरा आहे। म्हणून त्याची समस्या समजून घेणं आणि त्याला संघटित करणं आणि लोकशाही प्रक्रियेनुसार त्याला मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी जी काँग्रेसची भूमिका आहे ती पुनरावृत्ती नव्याने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही संघटनात्मक बांधकाम करायला सुरुवात केली आहे। योगायोगाने राहुलजी गांधींनी आणि आमच्या प्रांताध्यक्षांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली। आदरणीय खासदार साहेब सुद्धा किसान साहेब माझ्यासोबत आहे, आमचे कुंभे साहेब आमचे वर्किंग प्रेसिडेंट या परिसराचे आहे। या सगळ्या लोकांनी काही महत्वपूर्ण सूचना आम्हाला केल्या। या सगळ्या सूचना मी लक्षात घेतल्याच्या नंतर आमची मुख्य भूमिका ही आहे की काँग्रेस ही एक चळवळ आहे, काँग्रेस ही एक लोक चळवळ बनावी। काँग्रेसची जी पंचसूत्री आहे, लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, समाजवाद आहे, राष्ट्रवाद आणि विज्ञानवाद, ही जी पंचसूत्री आहे ही आपल्या काँग्रेसने स्वीकारली आणि जगाच्या पाठीवर 119 देशांनी मान्य केला की बाबासाहेबांच्या अथक परिश्रमामुळे लोकशाहीचं महाकाव्य बाबासाहेबांना लिहिता आलं। परिणामी या भारतीय राज्यघटनेचे छोटंसं अपत्य म्हणून वसंत पुरके या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकला, डॉक्टर किसान साहेब येऊ शकले, आमचे संपूर्ण कुंभे, सगळी मोठी मोठी उपेक्षित दुर्लक्षित जी मंडळी आहे ही खऱ्या अर्थाने माणूस म्हणून बनून स्वतः निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकली, ओनली बिकॉज ऑफ डेमोक्रेटिक व्हॅल्यूज। आणि ह्या लोकशाही मूल्यांची किंवा प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये आम्हाला पुन्हा लोकांपर्यंत न्यायची आहे, घटनात्मक मूल्ये लोकांपर्यंत न्यायची आहे। पण या देशामध्ये बाबासाहेबांनी घटना जाहीर केली, या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून झाला, त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या रक्ताचा एक भूषण गवई नावाचा सुप्रीम कोर्टाचा जज त्याला जोडा मारला जात आहे। नव्हे याच ठिकाणी नागपूर सारख्या शहरामध्ये हायकोर्टाचा जज लोया मारला जात आहे। सुरक्षित राहिलं कोण? माझं सर्वसामान्य माझं स्वप्न हे आहे की मी सुरक्षित राहिलं पाहिजे, मी धनसंपन्न पद्धतीने सुखसंपन्न पद्धतीने जगलं पाहिजे, मला हेल्दी आयुष्य जगता आलं पाहिजे, मला इंटेलेक्च्युअल लाईफ जगता आलं पाहिजे। आणि सर्वसामान्य माणसाचं स्वप्न साकार होण्यामध्ये बीजेपीच्या किंवा RSSच्या विचारधारेमध्ये जो सगळ्यात मोठा ऑब्स्टॅकल किंवा हर्डल निर्माण झाला हा दूर करण्यासाठी काँग्रेस मजबूत होणं गरजेचं आहे। तुम्ही निवडून यायला हरकत नाही, 10-10, 20-20, 30-30 वर्ष तुम्हाला राहायला हरकत नाही, कारण आपण लोकशाही स्वीकारलेली आहे। म्हणून मतांच्या भरोश्यावर लोकांना निवडून येणं आणि लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होणं तिथे लिबर्टी आहे, कारण लिबर्टी ऑफ थॉट, फेथ, बिलीफ अँड वर्शिप आम्ही स्वीकारलेला आहे, किंवा जस्टिस स्वीकारलेला आहे आणि फ्रॅटर्निटी स्वीकारलेली आहे। बरोबर की अशा प्रकारची सुंदर मूल्य स्वीकारल्याच्या नंतर RSSचं माइंड हे आहे की हा देश आम्ही 100% एक दिवस हिंदुत्ववादी करू, हिंदू राष्ट्र करू। माझं म्हणणं हिंद म्हणजे तरी काय? जग आणि जगुद्याची भूमिका आहे, बाबासाहेबांची भूमिका आहे, भवतु सभ्य मंगलमची भूमिका आहे, मोहम्मद पैगंबरांची भूमिका आहे, यस सबको जीने का अधिकार आहे। तर अशा प्रकारे जग आणि जगुद्याची भूमिका काँग्रेसने सुरुवातीपासून घेतलेली आहे। बुद्धाची विचारसरणी स्वातंत्र्य समता म्हणून बुद्धाची विचारधारा आहे, हे सगळी सर्वसमावेशक विचारधारा, विकासात्मक विचारधारा काँग्रेसने स्वीकारली। आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये काँग्रेसचा हा 75-70 वर्षाचा प्रवास ऐकून चालत आला। पण काळाच्या ओघामध्ये बदल होत राहतात, थोडंसं अँटी इन्कम्बन्सी येत राहते, पण तरी मात्र आम्ही कधी कोणाचा अपमान केला नाही, कोणाचा पक्ष विचारला नाही, कोणा जात धर्म विचारला नाही, धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण केला नाही। आपण जे म्हणतो की मणिपूर सारखं राज्य जे आहे तशा मणिपूर सारख्याच राज्यासारखं दुसरं राज्य आमचं महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये शेवटचा टोकाचा भाग जो आहे हा गडचिरोलीचा आहे। इंडस्ट्री आणायला आमचा विरोध नाही आहे, पण इंडस्ट्रीच्या निमित्ताने अदानी आणि अंबानीला जर श्रीमंत करायचं असेल आणि त्यांच्याकडून इलेक्शनचा मोठा पैसा वसूल करायचा असेल, बघा आपल्याच महाराष्ट्रात दाद दिलं प्रकरण आहे, 6,000 कोटीचा प्रकल्प कॉस्ट एक्झॅजरेशन वाढवून 9,000 कोटीवर जातो कसं? 3-3 हजार करोड रुपये तुम्ही लोकांना लुटता, हे कशात बसतं आम्हाला? आणि म्हणून आमच्या आदिवासींचा हक्काचा मिळालेला पैसा हा आदिवासींचाच असला पाहिजे। हा आदिवासींचा पैसा, आदिवासींची जमीन, आदिवासींचा जल आणि जंगल हे नॉन ट्रान्सफरेबल असलं पाहिजे।
आणि नॉन सेलेबल पण असलं पाहिजे. त्या अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. आणि आजच्या काळाच्या ओघामध्ये मात्र कोणाला SC, ST, VJNT, OBC, मायनॉरिटी, मायक्रो मायनॉरिटी, ओपन कोणाचाही भेदभाव न करता स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता ही प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये माझा काँग्रेसच जपत आहे. परिणामी कोणालाही बोलण्याची मुभा आहे, कोणाला दडपशाहीची भूमिका आम्ही घेत नाही. आणि म्हणून माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना आम्ही बोलावलं. विभागीय ट्रायबल काँग्रेसची मीटिंग यासाठी बोलावली की काँग्रेस आणि ट्रायबल हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे. किंबहुना काँग्रेसने सुरुवातीपासून इंग्रजी सुद्धा हत्यावर बसून आदिवासींचं जगणं कसं, वागणं कसं, त्याचा जीवनमान काय हे बघायच्या. तर अशा प्रकारे संवेदनशील असलेल्या नेत्यांनी जी काँग्रेसच्या लोकांनी जी आम्हाला मदत केली आहे, जी सहानुभूतीची वागणूक दिली आहे, ती पुन्हा नव्याने मात्र बीजेपीच्या लोकांनी स्वीकारायला पाहिजे. पण बीजेपी तसं करत नाही. मणिपूर 2.5 वर्षात पेटत आहे. नागोबाई महिलांवर अत्याचार होत आहेत, तरी मात्र या देशाचा मुख्य माणूस नरेंद्र मोदी ते जात नाही. एवढंच नव्हतं, मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी सुद्धा आदिवासी मुलांचा अपमान होतो, 10 लोकांची कत्तल होते. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये, नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी होऊ नये, कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये या मताचे आम्ही आहोत. आणि तर या मताच्या भीमराव दादा की पत्रकार हा माझ्या लोकशाहीतला चौथा मोठा स्तंभ आहे. बरोबर. गौरव लंकेशला तुम्ही मारता, दाभोळकरांना मारता, कलबुर्गींना मारता, पानसरेंना मारता. आजच्या घडीला जो माणूस कुठल्या तरी अपघातात मारला गेला त्याच्याविषयी गुन्हा दाखल होत नाही 3-3, 4-4 महिने. पत्रकारांवर दडपशाही आहे, होता कामा नये. आणि म्हणून बाबासाहेब एक बेस्ट पत्रकार होते ते. बरोबर. त्यांना बाणेदारपणा त्या पत्रकारितेत होता. आणि म्हणून बाबासाहेबांचं आणि पंडित जवाहरलाल नेहरू सगळ्यात मोठं प्रेम पत्रकारितेवर होतं. बरोबर. ते सगळ्यांशी कधी वाईट बोलले असेल, पण एकाही शब्दाने पत्रकारांना न दुखवणारा द्रष्टा, संवेदनशील नेता पंडित जवाहरलाल नेहरू होते, बाबासाहेब होते. आणि म्हणून माझ्या आदिवासी बांधवांना सूचना केली की काँग्रेसचे सिनियर काँग्रेस आहे, NSU आहे, युथ काँग्रेस आहे, महिला काँग्रेस, हे सगळे हातात हात घालून आम्ही काम करणार. कारण आमचं टार्गेट सत्ता नाही आहे, आमचं टार्गेट सत्य आहे. सत्य हे आहे की मी या देशाचा नागरिक आहे. सत्य हे आहे की या देशाचा मी जबाबदार नागरिक आहे. बरोबर. सत्य हे आहे की मला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. सत्ता नाही पण सत्य आहे. सत्यासाठी आमची आणि सत्यासाठी ही लढा आहे. यस. आम्ही सत्यत होतो दादा. पण सत्यत असताना सुद्धा जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचे प्रकल्प स्वीकारले ना. मी सुद्धा 1495 शाळा दिल्या तेव्हा जात धर्म पंत कोणाला विचारलं नाही. कारण शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे. बरोबर. बाबासाहेब म्हणाले शिक्षण घेतलं तर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बरोबर. शिक्षणानेच कॉन्फिडन्स निर्माण होतो की एज्युकेशन इज द ओनली आन्सर टू द क्वेश्चन ऑफ पॉवर्टी. एज्युकेशन इज समथिंग विच मेक्स अ मॅन फ्री फ्रॉम फिअर, कॉन्फ्लिक्ट अँड पॉवर्टी. दारिद्र्याचं पहिलं उत्तर शिक्षण आहे. पण बीजेपीच्या सरकारने तुम्ही म्हणता तसं 66,000 शिक्षकांची पदं रिक्त शाळा बंद पडत चाललेल्या आहे. जवळजवळ 60,000 शाळा रद्द केल्या आपल्या पूर्ण देशामध्ये. आणि 15,000 ते 17,000 शाळा काही तुम्ही स्वयंसेवी संस्थांना देता. माझा SC, ST, VJNT, OBCचा माणूस जाईल कुठं. आणि म्हणून शिक्षणात सुद्धा एक म्हणून शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. कारण शिक्षण हा मुक्त मानसयोग आहे. शिक्षण ही संस्काराची श्रीमंती आहे. आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे. 4 वर्ग शिकायला मिळाले वसंत पुरक्याला, कुंभळीने, डॉक्टरांना, आणि म्हणून माणूस बनू शकलो. पण हे सरकार मात्र शाळा बंद पडत आहे आणि क्लास 3, क्लास 4चे पद रद्द केलेले आहे. आमच्याकडे पद रिक्त, पण पद भरायला मात्र परवानगी देत नाही. क्लॉकवर बेसिसवर काम करण्यात लाखो लोक माझ्या देशामध्ये MSc, PhD, नेट सेट केलेले पोरं आहे. पण त्यांचं आयुष्य मात्र बर्बाद होतात. हे होता कामा नये. 25,000 तरुणांना नोकऱ्या मिळत नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या. कुठेच होते आम्हाला. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब माझे चांगले मित्र देवेंद्र फडणवीस आहे, त्यांना माझी आग्रहाची विनंती की तुम्ही जर लॉ ग्रॅज्युएट जर असेल तर तुम्ही कुठल्या धर्मभेदाचा विचार न करता माझ्या लोकांना शिक्षणासाठी गंगोत्री म्हणजे खुलं दरबार असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि पत्रकार इथला एकही माणूस भीतीपोटी जगता कामा नये, तो दडपणात जगता कामा नये. आता संघटन बांधणी कशी कराल, म्हणजे संघटनामध्ये आदिवासींना आपल्याला एकत्र आणायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर संविधान लिहिलेलं आहे. संविधान त्यांना समजवायचं आहे. आम्ही कशा प्रकारे दादा आम्ही ऑलरेडी कार्यक्रम सुरू घेतला हातात. कारण जसं या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले ना, तर संविधानाच्या निर्मितीला सुद्धा 75 वर्ष झाले. आणि म्हणून हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून किंवा त्याला अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही साजरा करणार. संविधान जागर नावाचा कार्यक्रम ऑलरेडी ट्रायबल काँग्रेसने स्वीकारलेला आहे. जिल्ह्यामध्ये संविधान विथ द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉlemnly resolved टू कॉन्स्टिट्यूट युअर सॉव्हरेन, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक हे व्हॅल्यूज आम्ही लोकांपर्यंत येणार आहे. कारण बाबासाहेबांची ही घटना कुठल्याही जाती धर्म प्रवृत्ती मर्यादित नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी कुठलीही घटना
कुणाला अर्पण नाही केली आहे. बरोबर. महात्मा गांधींना नाही, पंडित जवाहरलाल नेहरू नाही, कुठल्याही देवाधर्माला नाही. आणि मग ही घटना बाबासाहेबांनी या देशातल्या सामान्य माणसाला उपेक्षित, दुर्लक्षित, नागवलेल्या, रिजेक्टेड, ओमिटेड, निग्लेक्टेड, गावकुसाच्या बाहेरच्या माणसाला ही घटना समर्पित केलेली आहे. मग पहिला वाक्य कोणता आहे? आम्ही भारताचे लोक. कारण एक व्यक्ती, एक मत आणि एकच मूल्य, इतकं जगामध्ये सुंदर लोकशाहीचं महाकाव्य हे मात्र भारतातला आहे. आणि हे संपूर्ण प्रजासत्ताक भारताचे नैतिक मूल्य गावागावामध्ये, माणसाच्या रोमारोमामध्ये, रंध्रामध्ये गेली पाहिजे. लोकशाहीचा जागर आणि गावागाव सुरू करणार आहोत. त्यासाठी माझे जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, ग्राम कार्यकारिणी, नंतर बूथ लेवलचे आमची माणसं यांचं आम्ही सिलेक्शन करून त्यांच्याच हाताने, त्यांच्या समस्यांनी दूर करण्यासाठी संघटन मजबूत करणार आहोत. याच्यामध्ये प्रांताध्यक्ष राहतील. राहुलजी गांधींचं स्वप्न आहे की आदिवासीची, एससीची, एसटीची, ओबीसीची लिडरशिप सक्षम झाली पाहिजे. ते निर्णय प्रक्रियेमध्ये आले पाहिजे. कारण सगळ्यात मोठी झळ या लोकांना पोहोचलेली आहे. बरोबर. उपेक्षेची, अनटचेबिलिटीची, दुर्लक्षित रचनेची, आदिवासींचा विकासच होत नाही. आणि म्हणून हा आदिवासी प्राण्याला भीत नाही, कशालाच भीत नाही, सापाला भीत नाही. पण मोठी मोठी माणसं आली की माणसं मात्र दूर जातात. हा लाजरे गुजरेपणा दूर होण्यासाठी लोकशाही मूल्य जपणं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या गावात पोहोचणं हे आमचं काम आहे. ते आम्ही करणार आहोत. निश्चितच खूप खूप धन्यवाद सर. तुमचा खूप महत्वपूर्ण असा वेळ आम्ही घेतला. थँक्यू सर. आणि तुम्ही मंत्री असताना खूप लोकांना न्याय दिलेला आहे, शिक्षकांना न्याय दिलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेल की सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला काँग्रेस पक्ष, जे आदिवासी सेल आहे, त्यांच्या वतीने एक लोकशाही जागर म्हणून असं केलं जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि नेतृत्व जे आहेत वसंत पुरके सर आणि किरसान सर जे खासदार आहेत ते करणार आहेत. आणि यांच्या नेतृत्वामध्ये लोकशाहीचं जागर जनमानसांपर्यंत ते करणार आहेत, आदिवासींपर्यंत करणार आहेत. संविधानाचं महत्व हे लोकांना सांगणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकशाही आहे की नाही हे सुद्धा पुरके सर आणि किरसान सर लोकांना पटवून सांगणार आहेत. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात मात्र विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर.